नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट उपमहापौरच्या घरी. चला चंदन, आपण उपमहापौरच्या घरी चाललो. पहिल्यांदाच निवडून आले, पहिल्यांदाच त्यांना पद मिळालंय. तिकडं दाखवा चंदन जरा, गणपतीचं मंदिर आहे आणि आपण थेट त्यांच्या घराकडे जाणार आहे. फोन लावला होता आपण आसराच्या पोलीस चौकीपासून आणि आता थेट उपमहापौरच्या घरी चाललो. आपले सोलापूरचे जे उपमहापौर आहेत, नमस्कार हो, आहेत का मॅडम कडे चाललो. या चंदन, राम राम. आहेत मॅडम, आलो. हे आपल्या महापौरचं घर आहे आणि आज जाणार. या चंदन. मॅडम नमस्कार. नमस्कार 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 ताई, नमस्कार. सगळ्यांनाच नमस्कार. हे आपल्या उपमहापौरचं घर आहे आणि हे सोलापूरचे गाडा चालवणार आहेत सगळे. प्रत्येकाच्या आपण घरी चाललो डायरेक्ट. बसा ताई. मला सांगा, महापालिकेचा गाडा आता तुमच्या पदाधिकाऱ्यांपाशी असणार आहे आणि काय विजन असणार आहे देवकर मॅडमचं? काय असायला पाहिजे सोलापूरमध्ये? सोलापूरमध्ये आता बेसिक तर असणारच आहे. ते सोडून आपण हरित सोलापूर आणि प्रदूषण मुक्त सोलापूर, गटार मुक्त सोलापूर आणि प्लास्टिक मुक्त सोलापूर हे तर आपलं ठरलेलंच आहे. महिला सक्षमीकरण आहे. माझे मुद्दे पहिल्यापासून जे आहेत आणि ते मी करून दाखवणार आहे. तेच. काय करून दाखवणार आहे? सोलापूर तर बघणारच आहे. हो, नक्कीच. आपण बेसिक अडचणीसोबत ज्या ज्या आता पुढील म्हणजे माझ्या ज्या ह्याच्यामध्ये पुढील ज्या अडचणी येणार आहेत ना, त्या 100% आपण सॉल्व्ह करणार आहे. काही पण असू द्या. आणि आता सांगितलंच आहे, देवाभाऊने रोज पाणी प्रश्न मिटणार आहे. IT पार्क आहे, विमान सेवा आहे. अशा अनेक काही जे भारतीय जनता पार्टीचे जी धोरणं आहेत त्याच्याशी आपण जे निगडीत जे आहे ना ते आपण करू. मला सांगा, दक्षिण मध्ये कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत तुम्हाला माहित आहेत? सध्या आता दक्षिण मध्ये तर बेसिक अडचणी तर आहेतच. दुसरे पण एसटी स्टँडचा जे प्रश्न आहे, एसटी स्टँड बरोबर, इकडे व्हायला पाहिजे. यासाठी इथले सगळेच नागरिक हद्दवाड भागामध्ये काही जे राहिलेल्या आहेत ना अडचणी त्या पण आहेत. आणि एसटी स्टँडचा तर मेन मुद्दा आहे, तो पण दक्षिणचा आहे. तो पण आपण करू. त्याच्यामध्ये पण आपलं सहकार्य आहे करण्यामध्ये. नाट्यगृहाचा एक या की इकडे सरकून बसा, म्हणजे आपल्याला बसता येतं. नाट्यगृहाचा एक आहे. नाट्यगृहाचा पण आपण बापूसाहेबांनी प्रयत्न करून ते केलेलं आहे. त्याचं पण आपण जे थांबलेलं काम आहे ते बापूसाहेबांना म्हणा, परत आयुक्त साहेबांना हे करून आपण ते लवकरात लवकर करायचं हे करू. परत आपलं जलतरणचा विषय आहे, परत सिद्धेश्वर वनी विहारचा आहे. त्यासाठी पण मध्ये आपले आमदार साहेबांनी निधी आणला होता. त्याचं पण कामाचं आपण हे करून घेऊ. आपल्या म्हणजे प्रभाग 23 मधला जे जे आहेत. आणि दक्षिण मधील जे आता काही ठिकाणी हद्दवाड भागात नवीन सोसायट्या झाल्यात, ड्रेनेज लाईन वगैरे राहिलेले आहेत, ते पण अमृत योजनेतनं काम चालू आहे. आणि जिथं जिथं आता पाण्याची पाईपलाईन वगैरे नाही आहे त्यासाठी पण आता परवाच आपण सभेसाठी आपले CM साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्यासाठी पण निधी दिलेला आहे. ते आता नवीन जिथं जिथं हद्दवाड भागात पाण्याची आता अडचण आहे तिथं पाण्याचे टाक्या होतील. टाक्या झाले की सुरळीत पाणीचा पण प्रश्न एक वर्षभरामध्ये मिटून जाईल. मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठं कुठं म्हणजे दाट वस्ती आहे आणि तिथं पाणी येत नाही, असं एक ठिकाण सांगा मला. कुठं? सलगर वस्ती, दाट वस्तीचं ठिकाण आहे. तिथं थोडंसं पाणी येतंय पण तिथल्या वेळा जरा चेंज करायच्या आहेत. परत राजस्व नगर आहे, तिथं पण जरा पाण्याच्या वेळा चेंज करायच्या आहेत. कारण मी प्रभाग 23 मध्ये फिरताना प्रत्येक घरोघरी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन माशा वस्ती एक आहे, तिथं पण पाण्याचं जरा अडचण आहे. म्हणजे पाणी येतंय पण त्याच्या वेळा फिक्स नाहीयेत. त्या पण आम्ही पहिला मुद्दे ते पण आपण करणार आहे. 261 झोपडपट्ट्या आहेत आपल्या सोलापूर शहरामध्ये. तुमच्या प्रभागामध्ये किती आहेत?
अंदाजे तुम्हाला माहित आहे? एरिया चार एक असतील. सलगर वस्ती आहे, तो एक एरिया आहे. सलगर वस्तीच आहे, म्हणजे असं हे नाही. हम्म. सलगर वस्तीत जाट वस्ती आहे जाट वस्ती आणि आहे. सोरेगाव एक असं गाव असलेलं आहे. हा. बाकी काय आपल्या 60-70% तर सगळा भाग सुशिक्षित एरियाच आहे. मला सांगा ताई, महिलांना म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला तिकीट द्यायचं ठरलं होतं आणि ताईला मिळालं, कसं वाटतंय तुम्हाला? नाही, थोडं वाईट तर वाटणारच आहे, कारण म्हणजे प्रयत्न तर ह्यांचाच होता ना सगळ्यांनी. जी मी आता इथं उभ्या आहे, जे तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी उपमहापौर आहे त्याबद्दल, कसं आहे ते सगळे त्यांचंच आहे हे तर खरं. त्यांच्यासाठीच प्रयत्न चालू होता. आता छान वाटतंय, एक महिलेला पण हे मिळाले आणि मला करायची पण इच्छा आहे, त्याच्यामुळं छान वाटतं. आमचा देवकर परिवार तर सगळ्यांना माहितीच आहे, सामाजिक राजकीय दोन्ही जोपासणारा आहे सगळ्या गोष्टी. ताई मला सांगा, उपमहापौर तुम्ही झालात आणि तुम्हाला वैयक्तिक उपमहापौर म्हणून तुम्ही किती बजेट मागून घेणार आहे मार्च एंड मध्ये? हा, हे नवीन आहेत, हे गेल्यावर भांडून घेणारच आहेत निधी. काय काळजी करू नका सोलापूरकर. मी आता त्या गोष्टीचा अभ्यास करेल आणि नक्कीच पुढच्या वेळेस तर मी त्यांना त्या गोष्टीची उत्तर मी देईल. धन्यवाद ताई. अजून एक प्रश्न आहे ताई, जे आपले महिला आहेत, म्हणजे आपलं इकडं तुमचं तर सुशिक्षित एरिया आहे, तुम्हाला ऑल ओव्हर शहराचं काम करावं लागणार आहे. महिला व बाल कल्याण आपली समिती आहे, त्या मार्फत तुम्ही कोणत्या महिलांना त्या महिला व बाल कल्याणातून साथ आणि फायदा करून देणार आहेत, असं काय विजन आहे का तुमच्याकडे? आहे ना, ज्यांना रोजगार नाहीच आहे, ज्या महिलांना, कारण आम्ही फिरताना भरपूर लोकांनी सांगितलं की आमचा समूह आहे, आम्हाला रोजगार नाहीये, अशा लोकांना, आणि ज्यांना खरंच गरज आहे, तळागाळातील जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे जे निधी वगैरे असतात, आपण त्याचं पोहोचण्याचा प्रयत्न करू. निधीच्या माध्यमातून आपण करू. ताई बघा, मशीन वगैरे काय काय आपण महिला बालकन्या समितीच्या मार्फत जे महिलांसाठी उद्योग हे करण्यासाठी जो फायदा म्हणजे निधीचा काय उपयोग करून घेता येईल ते पण आपण करून घेऊ. प्रभागात म्हणा, सोलापुरात ज्या जिथं वस्ती वगैरे आहेत त्या ठिकाणी महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल, जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसं मिळवून देता येईल, त्या माध्यमातून पण आपण काम करणार आहे. ताई मला सांगा, आपल्या सोलापूर शहरातले एक 50% महिला मोल मजुरी आणि काम करून खाणारे महिला आहेत, ठीक आहे, आणि आपल्या घंटागाडीवर जे कर्मचारी आहेत, तुम्हाला असं वाटतंय का घंटागाड्यावर महिला बी असावं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही तसंच घंटागाड्यावर बी राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, महिलांनी काहीतरी म्हणजे आपलं स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, मला हे माहितीये, पण आता त्या महिलांना जसं पाहिजे तसं त्यांनी कुठं त्यांच्या पाहिजे, समजा एखादा समूह गोळा करून त्यांनी जर एखादं म्हणजे आपल्याला बजेट देऊन त्यांना असं काय करता येईल तर ते मला योग्य वाटेल. प्रत्येक महिलांना, महिला प्रत्येक ठिकाणी आहेत. आता तुम्ही बघा, उपमहापौर झाले, 50% तुम्हाला आरक्षण मिळतंय, पुरुषांनीच करावं असं काय आहे का? नाही, महिलांनी बी म्हणलं तर आपल्या शहर स्वच्छ होण्यासाठी महिलांचा बी हातभार लागेल. आणि तुम्हाला कसं वाटतंय, एक महिला आपण बी सुद्धा, मी माझ्या घरचं झाडू मारतो, सगळं करतो, माझी बायको बी मारते, सगळं काय असतंय, पण आपलं शहर स्वच्छ असायला पाहिजे आणि तिथं वरड नाही व्हायला पाहिजे ज्या त्या प्रभागामध्ये. नाही, महिला पण आहेत, पण स्वच्छ सुंदर शहर, स्वच्छ सोलापूर तर पाहिजेच आहे किंवा प्रत्येकाने प्रयत्न केले ना तर ते नक्कीच होईल. काही बोलत नाहीत, महिला सगळीकडे असायला पाहिजे. आणि महिलांनी सगळं, म्हणजे कसं आहे माहित आहे का, आपल्या महापालिकेचं की वरड असते, आमच्या घरापर्यंत घंटा गाडी येत नाही, कोण आलं तर ते उचलत नाहीत आणि उचलून टाका म्हणतात, तुम्ही टाका म्हणतात, असं आहे का नाही? आता बी आहे, ते तुम्हाला मान्यच करावं लागेल. तर एक ड्रायव्हर बरोबर एक जर महिला दिली तर कचरा टाकायला जास्ती करून महिलाच जात असते. काय सोलापूरकर महिलाच जात असते. आपण कामाधामाच्या निमित्तानं असं बाहेर येतो
आणि महिला कचरा टाकायला जात असते आणि ते लिंक लागते की हे महिला आपल्याकडे आली की महिलाच्या हातात कचरा दिलं की त्यांनी ते घेतील आणि त्याच्यामध्ये टाकतील, असं होऊ शकतंय. सुचवलं ते चांगलं आहे, त्याचा आपण बघू विचार बघून सांगेन नंतर व्यवस्थित. अजून काय विजन आहे तुम्हाला? असं करू वाटतं की बाबा आपलं सोलापूर असं दिसायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे? सोलापूर सुंदर आणि हरितमय तर मी सांगतेच आहे. आणि अजून आणखीन आपल्याला ज्या अडचणी आहेत, समजा तुम्ही म्हणलात महिलांचा रोजगार म्हणा, बाकीच्या गोष्टी आहेत त्या पण करायच्याच आहेत. परत इथं नाना नानी पार्कचे एक थोडेसे आहे. परत बागा, लहान मुलांसाठी बागांचा पण विचार चाललाय आमचा. म्हणजे ठरवू आपण काय काय करायचंय, काय काय नाही. जेव्हा आपली 6 तारीख झाली ना, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपण पूर्ण अभ्यास करून सर मी नक्कीच त्याचा प्रयत्न करेन. आपल्या जेवढ्या समस्या आहेत ना त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करेन. ताई मला सांगा, मराठा समाजाला न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतंय का? हो, मिळाला ना न्याय, तर मिळालाच. महापौर पाहिजे होतं? नाही, असं काही नव्हतं दादा, हा. असं काही नव्हतं. अचानकच हे पण आपलं अचानकच झालेलं. हा. हो, तुम्हाला उपमहापौर हे पद देणार आहेत हे कधी कळालं? तिथं आल्यानंतर म्हणजे लगेच नाही, 11 वाजता म्हणजे शेवटचे 10 मिनिट उरले होते का, तर हो मला कळाले. शेवटच्या लास्ट मोमेंटला कळालेल्या गोष्टी आहेत त्या. म्हणजे 10 मिनिटं अगोदर ताईला आणि आपल्या दादांना फोन आला असेल, बरोबर? हो. तिथं आम्ही सभागृहात आल्यानंतरच सांगितल्यानंतर प्रोसेस होऊन मग ते हे झालं, उपमहापौर मला पद. उशिराच. हा. मी तर आत बसले होते सभागृहामध्ये, मी आतमध्ये होते. माझं काम चालू होतं, मला अचानक फोन आला, मला समजलं नाही काय. ताई मला सांगा, तुम्हाला आनंद होतोय का हो एकदम? म्हणजे असं एकदमच ह्यांच्या घरात तुम्हाला दिलं गेलं आणि तुम्हाला नगरसेवक झाले की लगेच उपमहापौर झालात? हो, आनंद तर आहेच. आनंद आहे. आई वडील हो, त्यांना पण, आई बाबांना पण आनंद आहे. माझ्या माहेरी पण आमचा सत्कार सोहळा पण ठेवलेला आहे, तिकडे पण जायचंय. नाही, माझ्या आई बाबांना पण फार आनंद झाला. ते होते जेव्हा आपलं नगरसेवक इलेक्शनच्या पिरियड मध्ये आमचे बंधू, माझे 2-3 बंधू होते. परत माझे आई बाबा पण इथंच होते. रिझल्ट लागला जेव्हा, गुलाल आपला झाला तेव्हाच ते गेले. आणि आता त्यांना डबल आनंद झालाय ह्या गोष्टीचा की मला ते पद मिळाले. ताई असं म्हणलं जातंय उपमहापौर जे पद आहे ते दिल्यावर तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असं निवडून येत नाही असं म्हणलं जातंय. तुम्हाला कोण असं सांगितलं का? नाही, बरेच जण, खरंच सांगते, बरेच जण नको म्हणत होते हे पद घेऊ नका, पण मी एकदम ठाम राहिले आणि आमचा परिवार पण, की नाही, आपण आपल्या कामाच्या जोरावर ते आपल्याला पूर्ण नष्ट करायचं, की असं की नाही का उपमहापौर हे शापित आहे, हे असं आहे. कारण आपलं काम बोलते सर, कामाच्या जोर आपण करणार आहे. आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रभागात, प्रत्येक प्रभागात बघायला गेलं तर 70 ते 80 कोटीच्या विकास निधीच्या कामं केलेली आहेत. मी पण 2 टर्म मंडल अध्यक्ष होतो. त्या माध्यमातून प्रभागात जेवढे जास्त होतील तेवढे रस्ते म्हणा, पाण्याचे प्रश्न म्हणा, ड्रेनेजचे अजून सुद्धा चालू आहेत. आणि काही आता लोकांची अजून समस्या, अजून काही ते नाट्यगृहाचा एक विषय आहे. परत आपल्या एसटी स्टँडचं एक धुळे सोलापूरला होण्याची सर्व नागरिकांची, आणि मी ते मध्यवर्तीच्या माध्यमातून पण काम केलेलं आहे. मला सांगा, ह्या प्रभागामध्ये तुम्ही मंडल अध्यक्ष असताना किती कोटीचा विकास केलाय आणि कुठल्या कुठल्या एरियात केलाय? ते सांगालो ना, प्रभाग वाईज बघायला गेलं तर बापूंच्या मान्य आमदार सुभाष बापू देशमुख म्हणा, मनीष भैया देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागात मिनिमम आता बघायला गेला ते 70 ते 80 कोटीच्या आसपास निधी हे केलेला आहे. प्रत्येक प्रभागात बघायला गेलं तर, काढलं तर 23 म्हणा, 24 म्हणा, 26 म्हणा, या प्रभागात रस्त्याचे तुम्हाला आता आलाच चाल, तुम्ही बघितलाच चाल तर सगळीकडे रस्ते झालेलेच आहेत. मला सांगा, अंतर्गत आहेत जिथं जिथं आता अंतर्गत काही ठिकाणी आता नवीन वाढलेले सोसायटी आहेत, त्या ठिकाणचे आता ड्रेनेज म्हणा, पहिला पाईपलाईन कुठं कुठं नाही आहेत, त्या गोष्टी आता आम्ही करून घेऊ. त्या धन्यवाद दादा. मला सांगा ताई, सोलापूरकरांना काय सांगणार?
अगोदर मी सोलापूरकरांचे आभार मानते आणि येत्या पुढील कुठल्याही आपल्या पुढील कुठल्याही अडचणी असू द्या आपण त्या पूर्ण करू. कुठल्याही अडचणी राहणार नाहीत आणि आपला हरित सोलापूर, सुंदर सोलापूर, धूळमुक्त सोलापूर होणार आहे. आणि आपला रोजचा जो पाणी प्रश्न आहे तो मोठा दुहेरी पाईपलाईन मान्य आपल्या ह्यांनी म्हणजे संकल्पना केलीच आहे देवाभाऊनी, ते पण संकल्पना पूर्ण होणार आहे. आणि आपले जे बेरोजगार होते त्यांना IT पार्क मुळे रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. आणि आपलं म्हणजे देवाभाऊनी तर लाडकी बहीण योजना सुरूच केली, त्याचबरोबर PM योजना आहेत, भरपूर योजना आहेत. त्याचा आपण तळागाळातील लोकांपर्यंत आम्ही त्याचा योजनेचा आपण लाभ देऊ. आणि सोलापूरकरांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सगळ्या पूर्ण सोलापूरकरांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. नौके आहेत, आपण सगळेजण सांभाळून घेऊ. आता आल्यावर ह्यांना काम करायचं आहे, मग ह्यांच्या कामाची पद्धत बघू आणि नंतर आपण यांना विचारू की काम कसं कसं चाललंय. अजून बजेट व्हायचं आहे ह्यांना, भांडवली निधी आणि ह्यांचा उपमहापौरचा निधी, अजून काय भरपूर त्यांना त्यांच्या हातामध्ये सगळ्या हत्यारं द्यायचे आहेत. ह्याच्या अगोदर आपण आलो, हत्यारं दिल्यावर परत अजून येणार आहोत आपण ह्यांच्या घरी, तेव्हा बघूया ते सोलापूरच्या विकासाच्या संदर्भात कुठपर्यंत गेलेत. मी राहुल रणदिवेस, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.